परभणीच्या इटोलीमध्ये नराधमाकडनं मुलीवर अत्याचार, मित्रासोबत बसलेली असताना तिघांनी अत्याचार केला। 6 आरोपी अटकेत। आरोपींनी व्हिडिओ तयार केल्याची देखील माहिती। छत्रपती संभाजीनगरमधील शुभम परदेशी हत्या प्रकरणात आरोपींची संपत्ती जप्त करण्याची मागणी। नागदमध्ये ग्रामस्थांकडून मूक मोर्चा। हत्या प्रकरणामधील 7 आरोपींपैकी 1 आरोपी अजूनही फरार। रत्नागिरीच्या गुहागर चिपळूण मार्गावर मच्छी वाहतूक करणारी गाडी उलटली। अपघातामध्ये टेम्पोचा क्लीनर किरकोळ जखमी। मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर मच्छी पडल्यामुळे मोठं नुकसान। भोकरदन तालुक्यामध्ये यंदा 65,000 हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी होणार। खरीपामध्ये झालेले नुकसान भरून काढण्याची शेतकऱ्यांची तयारी। यंदा सर्वत्र जोरदार पाऊस झाल्यामुळे जलसाठ्यामध्ये मोठी वाढ। जळगावमधील बाजारपेठेमध्ये झेंडूच्या फुलाला भाव नसल्यामुळे फुलं उत्पादक चिंतेत। मागणी असूनही भाव मिळत नसल्यामुळे फुल उत्पादक शेतकरी हवालदिल। सरकारने याकडे लक्ष देण्याची शेतकऱ्यांची मागणी। दिवाळी सणाच्या निमित्ताने मनमाड बाजार समितीमध्ये झेंडूच्या फुलांचा लिलाव। झेंडूच्या फुलाला प्रति किलो 18 ते 25 रुपयांचा दर। शेतकऱ्यांमध्ये निराशा।